मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली। मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 4 जून 2024 रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती प्रसार माध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत आकुर्डी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी माहिती देताना दीपक सिंगला बोलत होते। यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिम्मत खराडे, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन म्हस्के, मनीषा तेलभाते, माध्यम समन्वयक किरण गायकवाड, निवडणूक निरीक्षक समन्वयक प्रमोद ओबासे, मनुष्यबळ कक्ष समन्वयक राजू ठाणगे आदी उपस्थित होते। येत्या 4 जून 2024 रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे। या ठिकाणी सुरक्षा कक्ष तयार करून या निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत। या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल। मावळ लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभा मतदारसंघ निहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत। पनवेल विधानसभा मतदारसंघातील 24 टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी 23 फेऱ्या होणार आहेत। कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीच्या 25 फेऱ्या होतील। उरण विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी 25 फेऱ्या होणार आहेत। मावळ विधानसभा मतदारसंघासाठी 16 टेबल लावण्यात येणार असून 25 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत। चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 24 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून 23 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत। तर पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी 16 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून 25 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत। टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र 5 मतमोजणी टेबलसह एकूण 113 टेबलवर मतमोजणी होईल। निवडणुकीच्या मतमोजणीची फेरी निहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल। मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्टवॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना याबाबत सूचना देणे अनिवार्य आहे। मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे। कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी सांगितले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।